हाय गाइस. सो मी डिसाईड केलं आजच दिस इज संडे. आय डू काय बघते हे मला तिथून बघते. तर आय डू लाईक आणि संडेला आम्ही कामं केलेले आहे घराचे. इथे काही आम्हाला खिळे वगैरे हवे होते ते केले. त्यानंतर इथे खूप छान केले दाखवते. हे असे फ्रेम्स जे मागवले होते दिसायला खूप छान दिसत आहे. ते आता लाईट बंद होती म्हणून पण आता पडद्या होता म्हणून पण ते छान दिसत आहे. लाईक एकदम सरस लागायची. बाकी मग आता बघू आज डेकोरेशनचं चाललं आहे. आज बाकीचं सामान घेऊन येतलं आणि इथे पण काल थोडंफार आणलेलं आज काय आणू आणि करून टाकूया. एका मी लाईक दीदी आणि अजून 4 गोष्टीच बोलते की हे करायचं ते करायचं असं तसं मिक्स. त्यापेक्षा आता जे केलं आहे ते विठ्ठलचं एक आहे ते करूच शकतो. लाईक त्यासाठी आता सगळं काही आहे. जे पण खेळ वगैरे लागतं लाईक ते पॉसिबल होऊ शकतं. आधी नव्हतं होऊ शकत कारण ते असं हवेत हवं होतं पण आता आहे तर आता करूयात बघू तरी. आवाज येतो आहे की नाही आय डोंट नो. मच्छीचं वगैरे घेतलं होतं सगळं काही घेतलं आणि जिथे मी गेले ते दुकान बंद निघालं ॲक्च्युली. त्याला जरा फिरून यावं लागलं आणि मी आता घरी जाते. पण मग मी नारखेडेच्या इथून आली. भाई नारखेडे यूज आणि मी त्याचा स्नॅपसुद्धा काढला. आम्ही तिथे किती वेळ अशा वेळेत पण जेव्हा दिवाळीच्या वेळेस आमचा दुपारी राहायचा क्लास त्याचा संध्याकाळी राहायचा. पण आम्ही जी मज्जा केली तिथे अरे बाप. शुभम आम्ही सगळे आत्ता शुभम पण पुण्याला आहे. लाईक आत्ता पण आम्ही बोलत होतो तो ट्रॅजेडीजबद्दल बोलत होतो. पण मग तिथे पण ट्रॅजेडी झालेलीच आहे असं नाही की नाही झाली. पण मग तिथली मज्जा असं करते ते. सो जरा आवडते आहे बिग माझा पसारा नाही दिसला पाहिजे प्लीज. सो आवडते आहे लाईक आता मी संध्याकाळ झाली आणि वी आर थिंकिंग ते विठ्ठलवाला आम्ही करायचं डेकोरेशन. सो त्यासाठी जे पण लागत असेल बघून येऊ काय भेटतं. आडवा करता उभा नाही करत. आडवा करता आम्ही आलो ब्रो ने बहुत बिच में की. तर म्हणते जितकं आपल्याला हवं आहे ना ते आपल्याला बनवून घ्यावं लागणार आहे. ती पागल झाली. तू तुला येतं का करता. आपल्याला तुला ड्रॉइंग येते. तुला ड्रॉइंग येते तर मी कट करून देऊ शकते रंगवून देऊ शकते. तुला त्याआधी ड्रॉ करता आलं पाहिजे. लेटेस्ट सीझर आता नाहीच मिळालं. घाण तिला काही ड्रॉ करता येत नाही. 3D कटर आहे आपल्याकडे. अरे इतकं मोठं कसं काय ड्रॉ करेल. करू ना बरोबर. गुगल वर वगैरे बघून. या कार्डबोर्ड कुठे दुकान कोणाच्या दुकानात. गडा इलेक्ट्रॉनिक्स. मग काय दगड विटा ठेवतो तिकडं असं काहीतरी कडक पाहिजे. हा विटा लावू खाली आणि विटेवर उभा करायचा तर मग वीट लावू. हा बरं चला गर्दी करू नका आता. गर्दी करू नका. ट्रॅफिक ऍक्च्युली आपण वीट ठेवू शकतो तर तुला. आणि इथे पण किती 700 लाईक हा ना 1500 की 1600 लाईक. ओ गॉड जस्ट कटआउटसाठी इतकं नाही होऊ शकत. इज DIY बट फक्त ड्रॉइंग नाही जमत आम्हाला. मला तरी नाही जमत कितीही असो. लाईक मला असं होतं की एकदम परफेक्टच तो शेप हवा. परफेक्टच सेम डिट्टो हवा. त्याचं इतकं काय कळून येणार नाहीच शेवटी. पण तरीही तर आम्ही दुसरीकडे बघतोय. दीदीला काल गावात दाखवलं होतं बघितलंही होतं पण दीदी बोलली की महाग आहे. ॲक्च्युली आहे लाईक कार्डबोर्ड कटआउटला इतकं चार्ज नाहीच केलं पाहिजे ब्रो. लाईक दीदीचं म्हणणं आहे की आपण कार्डबोर्ड घेऊ आणि त्यावरनं कट करून. पण ठीक आहे ड्रॉ कोण करून देईल. वैष्णवी केंद्र ड्रॉ करणार आहे आणि आम्ही कट करणार. ओके करा चला मग. आणि बाकीचं काय घ्यायचं आपण. LED घ्यायची ती. LED घेऊ. मला तो पिलर घ्यायचे ते नाही म्हणते पिलर्स घ्यायचे. मंदिर बांधते का मंदिर दगडांचं मंदिर. वीट पण ठेव म्हणते. वाव हो ठीक आहे वीट पण ठेवून देऊ स्पंजचे.
जाता जाता थांबलो. मला आठवत नाही ते शब्द काय म्हणतात का ते हिंदीमध्ये. रुकावट केली संकेत काय रुकावट केले खेद है. रस्त्यातच थांबलो बिकॉज आता आम्ही विचार करतो की ते कट करू ते असं आणून. तिने घातला रेनकोट. जादू ब्लॅक जादू आमच्यावर वेगळा जादू आहे. इकडे पण वेगळं आर्चिव मध्ये बघायचे असतात. टाइम करेन. इथे मध्ये रस्ता जातो जिथे मी गेलेली आहे लहान असताना. कारण की ईश्वरीने सांगितलेलं इथे एक क्लास आहे जिमनॅस्टिकचा. आम्ही तिथे गेलेलो. काय झालं काय माहिती लावला टेप मला तर. Pretty little baby. दे दो बोले खरंच का काही बोलेल तर. ए नक्की का आ रहा है वो. मैं बोला शंकर के इधर गाड़ी लगा रहा है. हाँ वो राउत पण आपल्याला इतकं मोठं नव्हतं आहे. रोहन आपल्याला छोटं वर गेलं म्हणजे ये 6 पीस का पैकिंग है. एक पीस निकाल के रखो. हाँ मैं 9.5 को देता हूँ. छोटा वाला छोटा भी ऐका ना हे मोठं आहे. आणि फक्त हे आहेत का विदाउट. खाऊन पण झालं याचं. बाप रे आम्ही खातोय. परत खेत झाली आमची. परत थांबलो आम्ही. खूपच रुकावटे आहे. लाईक 4 वेळा तर थांबतच. पहिले पण पाऊसने परत बरं प्रवासासाठी उठलो आता. चल पिक्चर घट्टे हा थोडा रिअलिस्टिक आहे. आता तिला पाठवून देऊ आपण. कोल्हापूर माणसं बॉटल तिला. कोणासोबत कोल्हापूरच्या माणसासोबत द्या. 12 वाजता ट्रेन आहे. मध्ये काही बोल. आम्ही परत आलो तरी दुसरे घेऊन गेलो. आम्ही घेऊन गेलो आणि अजून 15 मिनिटाचे अर्धा तास वाढले. व्हेरी मच एक्सपेक्टेड. आता तो म्हणतो की उद्या येऊन जा नाही तर बुकिंग किती आहे. कारण आता त्यालाही माहीत असणार की तो माणूस लेट येणार. कुठे राहतो. नाशिक रोड ना. अशोका मार्ग बरोबर आहे. चालणार लाईव्ह लोकेशन. इथेच पागल झालेले लोक 2-5 मिनिटं बसूनच ऑन केस झालेले आहे डायरेक्टली. हे सगळ्या असेच. अरे हात धुतले मी. तू का नाही धुतले. मी तर धुतलेले हात. शी धुळीचा शी. अनहायजिनिक वोडाफोनच झालं. वोडाफोनचं कसं हकललं त्याला बिचारा. जाडासा. बरोबर आहे. चांगली जिरोची ते काका म्हणतात समोसा. नाही येणार तू बाया. ये श्याम भाई उसको फोन लगाओ ना. फोन लगाओ बताओ ना उनको. हाँ लगा दे. फोन नहीं उठा रहा. मगर आता स्लोर है. टाइम लगाता है. सब लोग इनको ही मिल जाएंगे यार. काय म्हणजे heading towards home after an unsuccessful day. जसं जे दाखवलं त्या माणसाने आम्हाला फक्त थांबवलं दिलं काहीच नाही. त्या शेवटी उद्या बघू काय होतं काय नाही.
एवढी मोठी बॅग नेली होती, एवढी मोठी. त्यात आता बालाजी आहे, माझी बॅग आहे ती वाली. 2 बालाजी घ्यायला गेलो होतो गावात. आता उद्या बघू मम्मी सोबत काय. आजचा दिवस तर इथेच. सो मी ते लाईट्स वगैरे जर दुपारी दाखवलं पण तेव्हा लाईट नव्हती लावली ना. आता लाईट लावली मी. लाईट थोडस अशी आहे. मम्मी आली आणि बिग बॉस बंद केला. The next day. हा बरं. आता बँकचं काम झालं आहे. सकाळी आमचं झुडिओ वेबसाईटचं वगैरे काम झालं. आता त्या येड्या माणसाकडे परत जाऊ कालच्या. बघू झालं की नाही. मस्कारा लावला आहे मी झुडिओचा. दिसला. गल्ली भेटवली ना मी बरोबर. आता बघू. हे ते यावाला प्लायवूड आहे आणि महाग पण आहे. त्यापेक्षा त्याच दुकानात बघू. बुक केलेलं कसं आहे. खूप गर्दी आहे. फायनली भेटलं. आज आले होते ते पण आता म्हणतो 10 मिनिटं आधी आले. म्हणजे किती 3:30 वाजता आले. म्हणजे 12 बोलून पण काल सारखाच टाइमपास आहे. इतकं मोठं पिशवी पण नाहीये वरून. पिशवी नाहीये तर त्यानं प्लॅस्टिक लावून दिलं फक्त. आता भेटलं तर आहे सगळं काही आणि बाकीचं जर काही लागलं तर बघू. पण हे मेन होतं. तो अजूनही म्हणतो 10 मिनिटं आधी आलं. 12 वाजता बोलून 3:30 वाजता. ठीक काय नाही. आता जाऊन घरी. थोडंसं कलर पण तसं मला वाटतं की त्याला थोडं कलर केलेलं बरं राहील. कारण ते व्हाईट एकदम फिनिश नीट येईल. येल्लो कलर आहे माझ्याकडे. बिचारे काका घेऊन आले तिथे जाऊन पावसात. खूप म्हणजे बराच पाऊस लागलाय. रेनकोट घातलंय. मीच भिजले. मी रेनकोट नव्हता घातला. बिचारे काका ते ओले झाले. हे तर पूर्ण ओलायसी खूप झालंय. माझे बायसेप्स होते. लिफ्ट चालू आहे पण मला लाईट गेली. तर भेंडी करतो आहे ये. कारण की दुकानं बंद होते. मला घ्यायचं होतं पण सगळं सांगायचं वगैरे सगळं बंद होतं. मी नाही तर घेणार होती काहीतरी पण बंद होते. आणि आता मी आली. आता घडी 4:30 वाजले. गॅस ओले झाले. पाण्यात आलो आम्ही. आमचा विठ्ठल ओला झाला असं मी बोलली. मी पण ओली झाली. त्याचं काय. मी तर पुढे होती गाडीवर. मम्मी पण मागे धरून तर मम्मीचे पायाने ओले झाले. बॉडीवरची राहिली कारण ते होतं. पण मी तर ओली झाली. माझा टी शर्ट ओला झाला. आणि आता भेंडी खाणार आहे. आणि मी ते झुडिओमध्ये लावलेलं ना मस्कारा त्याचा रिव्ह्यू होऊन गेला. कारण की वॉटरप्रूफ म्हणू शकतो आहे. कारण की आहे ते अजून पण. आणि ते होतं की वॉटरप्रूफ. सो आहे. आता मी असं केलं म्हणून हातावर आलं. बाय.